त्याच्या एका दाताचं रूट कॅनल पूर्वी झालं होतं आणि त्याच्यावरती कॅप होती का रे? लावली होती तू कॅप लावलेली पण ती ओके, पण ती कॅप निघून गेली होती आणि तो काही डॉक्टरांकडे गेला नाही आणि ती ट्रीटमेंट त्याने दुसरीकडे केली होती. आणि जेव्हा तो आमच्याकडे आला तेव्हा मी पाहिलं, तेव्हा एक्सरे काढला त्याचा आणि त्या दाताच्या वरती जे फिलिंग असतं, म्हणजे रूट कॅनल केल्यानंतर आम्ही फिलिंग करतो, तर ते फिलिंग निघालं होतं आणि तिथे आम्ही त्याला ब्रिज लावून दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्या दाताचं आम्ही पुन्हा रूट कॅनल केलं, कारण त्याच्या मुळाजवळ इन्फेक्शन होतं आणि आता ब्रिज लावून तो आरामात सगळं व्यवस्थित खात आहे. तर तुला ट्रीटमेंट करताना आणि केल्यावर आता कसं वाटतंय? बेटर. येस. आणि पहिल्यापेक्षा जास्त छान वाटतं. तू चावू शकतोस ना व्यवस्थित आता सगळं? येस. तर तू दुसऱ्या लोकांना, तुझ्या वयाची जी मुलं आहेत ज्यांचा असा प्रॉब्लेम असेल, त्यांना तू काय सांगू इच्छितो? ट्रीटमेंट करायला इथंच या, तुमच्याकडं म्हणजे चांगली ट्रीटमेंट होते दाताची. ते महत्वाचं नाहीये. तुम्ही ट्रीटमेंट करा, म्हणजे कधी पण तुमची कॅप निघाली तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन कॅप लावून घेणं महत्वाचं आहे. ऍक्च्युली ते महत्वाचं आहे. हा, ते तर आहे. कळलं? आणि कॅप निघाली तर घरी बसून राहायचं नाही, तुम्ही जाणं आवश्यक आहे, डॉक्टरांकडे जा आवश्यक आणि योग्य ती ट्रीटमेंट तुम्ही वेळीच करून घ्या. जसं हा खुश आहे, त्याला जायचंय, तो घाईमध्ये आहे म्हणून तो सारखा मोबाईल बघतोय. ओके, ठीक आहे. तू खुश आहेस ना? हा. येस.